नक्कीच फलंदाज बाद झालाय मैदानावर आणि त्यानंतर न्यू बॅटर मैदानावरती येतोय. अजून एक डाव्या हाताचा फलंदाज रोहित खरात. महेश नानगुडे हा पहिला चेंडू डॉट. 0 धावसंख्या. चांगली गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाले. 2 गडी बाद केलेत. रोहित खरात स्ट्राईक एंडवरती फलंदाज सज्ज पाहायला मिळत आहेत. नक्कीच कालच्या दिवसात देखील चांगला खेळ राहिला यांचा यंगस्टार स्पर्धेमध्ये आणि आज सावंतवाडीच्या पोलीस परेड ग्राउंडवरती आपला खेळ साध्य करत असताना पहिला चेंडू फेस करतील. समोर लकी राईट आर्म राऊंड विकेट. ओहो स्विच हिट मारलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडूला पाठवलंय. कुठचाही क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी उपलब्ध नव्हता अगदी त्या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने निघालेला हा फटका पाहायला मिळतोय आणि त्यानंतर पाहायला आलाय चौकार या मैदानावरती. सुरुवात देखील पाहायला मिळते आणि त्यानंतर गोलंदाज लकी पुन्हा एकदा यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. शरीरावरती आदळला चेंडू. शरीरभेदी गोलंदाजी पाहायला मिळते. वेगानं बीट केलं जात आहे. यापूर्वी जरी चौकार बसला तरी त्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज. टप्पा पडल्यानंतर उंची उसळी प्राप्त होते आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला थांबवून ठेवलं जातं या मैदानावरती. धावसंख्या 4 या आकड्यावर, 5 या आकड्यावरती. लेग बायच्या रूपात मिळालेली एक धाव. त्यानंतर धावसंख्या 5. गोलंदाज लकी. यावेळेस फटका. फ्लिक ऑफ द रिस्ट. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक आला चेंडू खाली. ओ हो 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 हो. झेल सुटतोय. जीवनदान लाभतंय या ठिकाणी फलंदाज रोहित खरात याला. चुकलाय क्षेत्ररक्षक. संधी निर्माण झाली होती. प्रतिस्पर्धी संघ एक दर्जेदार पाहायला मिळतोय आणि एका कसलेल्या नटलेल्या संघाविरोधात ज्या ज्या संधी निर्माण होत आहेत ना मैदानावर नक्कीच त्यांचं रूपांतर करावं लागेल. झेल सुटलाय. जीवनदान मिळालंय. गोलंदाजी मार्गवरती लके. एक सफलता मिळाली. दुसरी सफलता हातातून निसटली आणि त्यानंतर पुन्हा एकदा लके. यावेळेस चांगला चेंडू. यावेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. झेलची संधी होती. यावेळेस यष्टीरक्षक चुकतोय. वारंवार लकीच्या या गोलंदाजीवरती संध्या निर्माण होत आहेत परंतु या संध्या दवडल्या जात आहेत त्या मैदानावरती. अजून एक धाव मिळते. एका धावेचा विचार जर केला तर धावसंख्येत भर पडली जाते. त्यानंतर धावसंख्या परावर्तित पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती. सात धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती बदल पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज आदित्य नाईक गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. अजून एक वेगवान गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती आदित्य. समोर राईट हँडेड बॅटर दत्ता पवार अगदी पहिल्यांदाच फेस करतील. यापूर्वी एक सिंगल मिळाले दत्ताला आणि त्यानंतर या षटकात आदित्य एक युवा गोलंदाज. फिल्डिंग टीमला विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका. चला जास्तीत जास्त लवकरात लवकर सामना सुरू होईल याची आपण नोंद घ्या. सात धावा धावफलकावर असताना एक वेगवान गोलंदाज सज्ज होतोय. आदित्य पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फेस करेल. यावेळेस आडव्या बॅटने फटका निघाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे नसेल काही फरक पडत नाहीये कारण चेंडू ना नक्कीच
डिक्लर झोनला गाठलंय, मिळाले या ठिकाणी एक सिंगल. फटका खूप सुरेख पाहायला मिळतोय. या फटक्याचा विचार जर केला ना, फटक्यावरती धावा निघाल्या असत्या, परंतु हे मैदान आणि या मैदानावरती धावांचा निर्बंध आपल्याला पाहायला मिळतो. तर निर्बंधित क्षेत्रात जर चेंडू गेला तर एक सिंगल पूर्ण असेल आणि तीच सिंगल बहुधा आपल्याला पूर्ण पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती फलंदाज दत्ता, एक चांगला तर फटका होता नक्कीच आपण पाहिलाय. चला बॉल द्या. एक धाव सिंगल पूर्ण झाल्यानंतर स्ट्राईक एंडवर स्ट्राईक चेंज असेल, स्ट्राईक रोटेट आपल्याला पाहायला मिळते. डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईकवर येईल, ही नियमावली या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. दत्ता यांचा एक चांगला फटका, परंतु या मैदानावरती या फटक्याची किंमत ही मात्र केवळ एक धाव. गोलंदाजी मार्गवरती आदित्य पहिला चेंडू एक चांगला हाताळतोय. नक्कीच संपूर्ण स्पर्धेचा विचार केला ना तर या गुणाचा कस लागेल हे मात्र नक्की, कारण समोर देखील तेवढ्या ताकदीचे खूप सुंदर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणूनच यावेळी चांगला चेंडू पुन्हा एकदा शरीरावरती आदळलाय. ऑन साईडला फटका मारण्याचा प्रयत्न, जी अपेक्षित उंची वर्तवली होती त्या उंचीवरती आला नव्हता चेंडू. बॉल राहिलाय खाली, डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते ती 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकात 7, त्यानंतर या षटकातील एक सिंगल, त्यानंतर डॉट बॉल, एकंदरीत धावसंख्या 8 या धावांवरती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच हाताळली जाते आदित्यच्या माध्यमातून. या दुसऱ्या षटकादरम्यान प्रतिस्पर्धी संघाला कितपत रोखलं जाईल, कारण एक गुणवान संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकल टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते, तर प्रतिस्पर्धी संघ हे संपूर्ण महाराष्ट्रातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणूनच ही एक चांगली लढत देखील या मैदानावरती पाहायला मिळते, कारण दोन दर्जेदार संघ आमने सामने उभे ठाकलेले असताना यावेळेस ऑन साईडला फटका निघालाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली, सागर आलाय चेंडूवरती, चांगला झेल टिपतोय, फलंदाज बाद नक्कीच पाहायला मिळेल. रोहितची विकेट मिळाली या मैदानावरती. एक प्राइज विकेट आपल्या नावे करत असताना गोलंदाज आदित्य. गड्यांच्या मोबदल्यात 8 धावांवरती स्थिरावले. आदित्य देखील चांगली गोलंदाजी करत असताना 2 चेंडू त्यानं सुरुवातीस चांगले फेकले, त्यानंतर विकेट मिळवले. आणि न्यू बॅटर मैदानावरती ऋतिक. यावेळेस न्यू बॅटर मैदानावरती आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आक्रमण केलं जात आहे. मैदानात आपण सेट होऊन आलं याची प्रसिद्धी दिली जाते या मैदानावरती. ऋतिक गजर या बॅटरच्या माध्यमातून डाव्या हाताचा एक शैलीदार फलंदाज. एकंदरीत जो संघ बांधला या मैदानावरती तनुष स्पोर्ट्स सावंतवाडी या संघाचा विचार जर केला ना तर 3 डाव्या हाताचे फलंदाज हे आतापर्यंत पाहायला मिळालेत. एका बाजूला दत्ता पवार राईट हँडेड आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चांगली कामगिरी हे फलंदाज करत असताना यावेळेस पुन्हा एकदा स्विच बॅटचा प्रयत्न झालाय. बॅटचा बॉलचा तेवढा सुरेख संपर्क झाला नव्हता. बॉल जातोय तब्बल डिक्लेअर झोनमध्ये, एक धाव मिळते आणि त्या एका धावेनेशी धावसंख्या परावर्तित पाहायला मिळेल. धावसंख्या पोहोचते चौकार, त्यानंतर एक सिंगल आणि या सिंगलनेशी धावसंख्या 13 या धावसंख्येवरती 13 रन्स ऑन द स्कोर बोर्ड.
या षटकातील शेवटचा चेंडू. पहिल्या षटकात 7 धावा, आतापर्यंत या षटकात 6 धावा. चांगली गोलंदाजी या दोन गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि नक्कीच कशा प्रकारे खेळ असेल या येणाऱ्या काळामध्ये पाहूया. यावेळेस फुल टॉस आला बॅटवरती, फटका हवेत आहे, दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्यापूर्वीच चेंडूंना लिलया सीमारेषा गाठली या भाईजलावरती. काय घडतंय? येस, वन बाउन्स चेंडू जातोय ओव्हर द रोप, चौकार मिळतो या भाईजलावर आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 17 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 17 या धावांवरती, 2 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेक 17. येस, चौकार या ठिकाणी चेक केला जातोय. 4 धावा या ठिकाणी मिळतात या चेंडूवरती आणि या चौकारच्या सहाय्याने धावसंख्या होते ती 17 धावा. चौकार मिळतोय. 2 षटकांचा खेळ अजूनही असेल बाकी. कितपत धावा उभारल्या जातील? गणेश येतोय गोलंदाजी मार्कवरती. गणेश परब हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, संघाचा कर्णधार. नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलंय, आमंत्रण दिलंय प्रतिस्पर्धी संघाला. फलंदाजीचं कितपत रोखलं जाईल पाहूया या 2 षटकांमध्ये. या ठिकाणी पहिल्या इनिंगमध्ये ऐकूया गुरुचिटणीस सर यांच्याकडे. पहिल्या 2 षटकात तर दिमागदार कामगिरी. आतापर्यंत 17 धावांपर्यंत मजल आणि मिस्टर ब्रँडेड गणेश गोलंदाजीच्या मोर्चावरती. पहिला चेंडू, गणेशचं स्वागत. एकंदरीत या ठिकाणी झेलामध्ये परिवर्तित होईल का आणि एकंदरीत अदनान याच्याद्वारे या ठिकाणी झेल सोडला जातोय. संधी आली होती जरूर फलंदाजाला माघारी पाठवण्याची, परंतु अदनान खतीब, वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर म्हणून ज्याला ओळखलं जातं, तो अदनान खतीब महत्वपूर्ण क्षणामध्ये या मैदानावरती चूक करताना दिसतोय. त्याच्या हातून हा झेल निसटलाय. 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. मिस्टर ब्रँडेड, एकच धाव एकंदरीत ही पूर्ण केली गेली. मिस्टर ब्रँडेड याला एकंदरीत संधी आली होती फलंदाजाला माघारी पाठवण्याची, परंतु ती संधी दवडली गेली. 1 धावेंची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती. धावा झाल्यात 18 धावा धावफलकावर. मिस्टर ब्रँडेड पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्राइक एंडला. अर्थात दत्ता पवार आपल्याला दिसतोय स्ट्राइक एंडला सज्ज होतोय. सामना करेल तो अर्थात गणेश गोलंदाज. 3रं षटक प्रगतीपथावरती. स्लोवर 1 पद्धतीचा पेट चेंडू, चेंज ऑफ पेस, फिंगर रोल केले होते शेवटच्या क्षणात अर्थात गोलंदाज गणेशनं, आणि त्या फिंगर रोल केलेल्या चेंडूवरती हलक्या हातानं चेंडू टोलावला जातोय आणि चेंडू शॉर्ट मिड विकेट रिजनला ट्रॅव्हल झालाय आणि फक्त 1 धावेचं भर ही नक्कीच संघाच्या धावफलकावरती आपल्याला होताना दिसली. धावसंख्या येऊन पोचली आमचे गुणलेखक गोलू आम्हाला सांगतात 19 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी हा फटका पुन्हा एकदा फसलाय, पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक अदनान खतीब यावेळी कोणती चूक करणार नाहीये. 3रा गड्याच्या रूपामध्ये गडी बाद होतोय. बाद झालेला फलंदाज ऋतिक मैदानाबाहेर. 3रा गड्याच्या रूपामध्ये धावसंख्या 19, 3 गडी बाद. DJ प्रेम टीम गिरे आपल्याला मैदानावरती जाताना दिसतोय. 3 गडी 2 षटकात जरी 17 धावा कुठल्या गेल्या असल्या ना, तर या षटकातल्या जर गोलंदाजीचा आपण विचार करायला गेलो ना, तर या षटकात गणेशची एक कमालीची गोलंदाजी, एक कमबॅक करून देणारी गोलंदाजी आपल्या संघासाठी.
पहिल्या चेंडूवरती जर झेल त्या फलंदाजाचा त्यानं घेतला असता, अदनाननं जर टिपला असताना, तर मी म्हणेल संघाच्या धावफलकावरती चित्र काहीसं वेगळं दिसलं असतं. तो झेल सुटला, त्या मोबदल्यात एक धाव आली, परंतु तिसऱ्या चेंडूवरती घडीगारत केलाय तो गणेशनं. पुन्हा एकदा यावेळी स्लोवर वन चेंडू अचूक रीतीनं भापलाय, अचूक रीतीनं चोकलाय, चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट, सीमा क्षेत्राबाहेर येतोय रॉयल किंग षटकार. डीजे डीजे थँक्यू. धावसंख्या आता मात्र धावफलकावरती लागली आहे ती या षटकाराच्या मदतीनं 25 धावांच्या टप्प्यावरती. 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करतोय तनुष पोट सावंतवाडी संघ. हा ब्लॉक मध्ये टाकलाय, एक सुरेख चेंडू आपण बघतोय, परंतु हा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर गेल्यामुळे पंचांचा निर्णय दोन्ही हात समांतर करत समालोचन कक्षाकडे होतोय. हा चेंडू स्क्वेअर असल्याचा 2 धावा एकंदरीत ज्याची नोंद संघाने केली, कारण त्या ठिकाणी मागे जी पडदा आहे त्या पडद्यावरती जर चेंडू आदळला तर घोषितच्या स्वरूपातली एक धाव, ज्याचा बोनस हा संघाला मिळतो. त्या बोनसच्या स्वरूपात मिळालेली एक आणि वाईडच्या स्वरूपात एक, अशा 2 धावांची भर संघाच्या धावफलकावरती आपल्याला होताना दिसले. यावेळी लोअर फुल टॉस मध्ये चेंडू टोलावलाय. पुन्हा एकदा संधी आहे ती अदनानकडे आणि अदनाननं या फटक्याचं रूपांतर झेलामध्ये केलंय. या षटकातला दुसरा झेल त्याने टिपलाय, गडी बाद होतोय तो अर्थात प्रेम टिमगिरे. बॅक टू द पॅव्हिलियन. साठी 4 गडी तंबूच्या दिशेनं माघारी परतलेत तनुष पोट्स सावंतवाडी संघाचे. खेळताना दिसतोय दुसऱ्या बाजूनं या सामन्यामध्ये भिडणारा श्रीश्याम स्पोर्ट्स संघ. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला असेल बाकी आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती गणेश मिस्टर ब्रँडेड सज्ज होतोय. सामना करेल नवीन फलंदाज मैदानावरती मनोज साठे. यावेळी मनोज आलेला पुलचा फटका डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, अचूक रीतीनं त्या क्षेत्ररक्षकाला हेरलाय. 5व्या गड्याच्या रूपामध्ये जसा मैदानावरती मनोज गेलाय, मैदानावरती त्यानं केवळ हजेरी लावण्याचं काम केलंय. 5व्या गड्याच्या रूपामध्ये माघारी परततोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली आमचे गुणरक्षक गोलू सांगतायत की 27 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक घेऊन येतोय तो सागर नावाचा गोलंदाज. नवीन फलंदाज सुशील जातोय मैदानावरती साथ देण्यासाठी. तो अर्थात फलंदाज दत्ताचे. दत्ता पवारच्या बद्दल जर बोलायचं झालं तर सलामीचा फलंदाज या नात्यानं मैदानामध्ये तो गेला होता, परंतु एका बाजूनं गडी बाद होण्याचा सिलसिला हा कायम राहतोय आणि त्याच्याच अनुसरून नुकसानीला सामोरं जावं लागतंय. यावेळी दत्तानं फटका खेळलाय डी स्क्वेअर लेगला. स्टँड अँड डिलिव्हर, सीधी बात, नो बकवास, सब क्लियर आहे. रॉयल किंग षटकार.
सीमापार एकच कॉल मॅटर सॉल्व. आलाय रॉयल किंग षटकार. डजे सहा धावांची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती पडली आहे आणि धावसंख्या या दोन षटकाराच्या मदतीने या षटकातल्या दोन षटकाराच्या मदतीनं पुढे येऊन पोचली 39 धावांच्या टप्प्यावरती. काय सुरेख फटकेबाजी आहे दत्ता पवारचे. शेवटच्या षटकापर्यंत आपली विकेट शाबूत ठेवली आणि शेवटच्या षटकामध्ये येणाऱ्या गोलंदाजी विरुद्ध आक्रमण करायचं हा इरादा नक्कीच त्यानं मैदानावरती स्पष्ट केला आहे आणि आपल्या इराद्यामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी यशस्वी ठरताना दिसतोय. कारण नवीन गोलंदाज सागर विरुद्ध त्यानं 2 चेंडू मागे 2 षटकार आतापर्यंत या षटकामध्ये लगावलेत. आता जो षटकार जो ठोकला होता ना तो त्या ठिकाणी सीमारेषेच्या पलीकडे सेवकाचं नाव आहे प्रणिल राठोड. यावेळी हा फटका खेळला होता मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळी दत्ता पवारची खेळी समाप्त. 6व्या गड्याच्या रूपामध्ये तो माघारी परततोय. धावसंख्या धावफलकावरती 39 6 गडी बाद. मी प्रणिल राठोड बद्दल बोलत होतो. मागच्या आठवड्यामध्ये सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावरती पाडवा चषक ही जी स्पर्धा झाली होती या स्पर्धेमध्ये याच प्रणिल राठोडनं तब्बल 3 झेल सोडले होते. त्यावेळी खराब कामगिरी प्रणिलने केली होती परंतु आठवड्याभरात काय कमालीची प्रॅक्टिस केली आहे बघा. यावेळी हा झेल टिपलाय परंतु त्या झेलाचं काय मोठंसं फरक पडणार नाही आहे. अर्थात प्रणिल राठोड धन्यवाद, आपलं मनपूर्वक धन्यवाद. आणि आपल्या या सुंदर अशा झेलामध्ये बाप्पा लाईट्स कडनं 100 रुपयाचं पारितोषिक देखील आपल्याला देण्यात आलेलं आहे. ते सामना झाल्यानंतर या ठिकाणी घेऊन जायचं आहे प्रणिल राठोड. नवीन फलंदाज दत्ता पवार यांच्या जागेवरती 6व्या गड्याच्या रूपामध्ये दत्ता यांनी शेवटच्या षटकात फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले. संघाची धावसंख्या 39 वरती नेऊन ठेवले आणि नवीन फलंदाज मैदानावरती सुशीलला साथ देण्यासाठी जातोय शेवटच्या निर्णायक 3 चेंडूंचा सामना करण्यासाठी. पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला. 1 धाव नक्कीच जोडली गेली. बॅटर कोण ललित आणि ललितनं आल्या त्या ठिकाणी ब्लॉक होल मध्ये टाकलेल्या चेंडूवरती 1 धाव नक्कीच धावून पूर्ण केले गेले. धावसंख्या येऊन पोचली 40 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि शेवटचे 2 चेंडू असतील शिल्लक या डावातील सुशील स्ट्राईक एंडला सज्ज. यावेळी क्रॉस बॅटेड फटका लॉंग ऑन या 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरचा क्षेत्ररक्षक फ्रँकी पॉल त्या ठिकाणी येतोय. शरीराने चेंडू अडवतोय परतीची फेक करतोय तोपर्यंत 2 धावा या धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 42 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचले. शेवटचा चेंडू असेल शिल्लक 42 धावा धावफलकावरती एकंदरीत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्राईक एंडला सुशील शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका लावू शकेल का फलंदाज बघणं महत्वपूर्ण. यावेळी हा फटका निश्चितपणे शॉर्ट मिड विकेटला फक्त आणि फक्त एकेरी धावेवरती समाधान मानलं जाईल का. या शेवटच्या चेंडूवरती फक्त 1 धाव ज्याची नोंद संघाच्या धावफलकावर झाले. निर्धारित 4 षटकांचा अर्थात पहिल्या डावाचा खेळ जो की मैदानावरचा समाप्त होतोय आणि पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लावल्यात त्या तनुष्पोट सावंतवाडी संघानं 43 धावा विजयासाठी 44 धावांचं आव्हान ठेवलंय हा सामना जिंकण्यासाठी. 44 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे देखील नक्की स्पष्ट होईल. तत्पूर्वी रॉयल किंगच्या सदस्यांना विनंती आपण जरा लाईन आखून घ्यायची आहे. पंचांकडनं विनंती केली गेली लाईन आखण्याची. आपण कार्यकर्त्यांना विनंती जरा लाईन आखून घ्या प्लीज. काय होईल या सामन्याच्या दुसऱ्या मध्ये 24 चेंडू 44 धावांचा पाठलाग हा देखील या मैदानावरती कशा रीतीने केला जाईल हे निश्चितपणे बघणं महत्त्वपूर्ण. काय घडेल काय बिघडेल ऐकूया डीजेचा सुमधुर संगीत त्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या मध्ये.
44 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय हा सामना जिंकण्यासाठी आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती आकाश आपल्याला दिसतोय. पहिलं महत्वपूर्ण पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. 44 धावांचा पाठलाग आणि आकाश उत्तेकरच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी स्ट्राईक एंडवरती सज्ज होतोय. जी उर्फ शिवराम रेडकर तर नॉन स्ट्राईक एंडला रंजन केणी स्लो पॉइझन. पहिला चेंडू हलकेच त्या ठिकाणी कट केला तो चेंडू पॉइंटला ट्रॅव्हल झालाय जरूर. दुसऱ्या बाजूने फेक अचूक जर यष्ट्यांचा वेध घेणारी असली असती ना तर निश्चितपणे त्या ठिकाणी क्लोज कॉल आला असता. तिसऱ्या पंचांची मदत ही मागवावी लागली असती आणि एकंदरीत तिसऱ्या पंचांची मदत ही नक्कीच घेत असताना एक क्लोज कॉल नक्कीच जीजीला माघार देखील परतावं लागलं असतं. परंतु फेक अचूक यष्ट्यांचा वेध घेणार नव्हती. जिजूनं एक धाव धावून पूर्ण केली आणि एकेरी धावांना 44 धावांच्या पाठलागाला परिणामी या सामन्यामध्ये ही सुरुवात होताना दिसते. स्ट्राईक एंडवरती सज्ज होतोय रंजन केणी. मळगाव का सुलतान असं ज्याला म्हटलं जातं. ऑफ साईडला फटकेबाजी करण्यासाठी जो ओळखला जातो स्लो पॉइझन म्हणून ज्याला ओळखलं जातं तो खेळाडू. पहिला चेंडू कटचा फटका पॉइंटला एक सोपा झेल दिलाय रंजननं. जी स्पेशालिटी आहे रंजनची ऑफ साईडला फटकेबाजी करायची त्याच ऑफ साईडला फटकेबाजी करण्याच्या जाळ्यामध्ये अडकवलं जातंय रंजनला. पहिल्या गटाच्या रूपामध्ये माघारी परततोय गोल्डन डकचा शिकारी रंजन बॅक टू द पॅव्हलियन. दोन चेंडूंचा एकंदरीत खेळ जो की मैदानावरचा समाप्त होतोय आणि दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर एक गडी बाद एक अशी सुरुवात एकंदरीत मैदानावरती ही आपल्याला होताना दिसतंय. श्रीश्याम स्पोर्ट्स संघाचे एकंदरीत या मैदानावरती अर्थात तनुष स्पोर्ट्स सावंतवाडी संघाविरुद्ध फलंदाजीच्या मोर्चावरती मिस्टर ब्रँडेड गणेश आपल्याला दिसतोय. सामना करेल तो अर्थात गोलंदाज आकाश उत्तेकरचा. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट. घोषीच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. घोषीच्या स्वरूपातली एक धावेचा इशारा पंच महेश डोंगरे सर यांच्या माध्यमातून केला जातोय आणि निश्चितपणे एकेरी धावांना गणेशनं आपल्या वैयक्तिक डावाला सुरुवात तर केलीच आणि संघाची धावसंख्या त्यानं नेऊन ठेवली 2 धावांच्या टप्प्यावरती. एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 3 चेंडूंचा खेळ समाप्त 2 धावा धावफलकावरती. काय सुरेख गोलंदाजीमध्ये सुरुवात आहे कारण रंजन केणी सारखा एक महत्वपूर्ण मोठा गडी त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. आकाशनं एक मोठा हादरा दिलाय. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट पुन्हा एकदा जीजी रेडकरच्या माध्यमातून केला गेला. पंचांचा निर्णय दोन्ही हात समांतर करत समालोचन कक्षाकडे होतोय. हा चेंडू स्क्वेअर असल्याचा रिव्ह्यू लगेच घेतला गेलाय तो अर्थात खेळाडूंकडून. तिसरे पंच बघतील पाहणी करतील आणि नक्कीच निर्णय देतील हा चेंडू स्क्वेअर आहे की नाही. तिसरे पंच ऋषिकेश कारोडेकर. It is a fair delivery. It is a fair delivery. अर्थात डॉट चेंडूचा निर्णय येतोय. डॉट चेंडूचा इशारा येतोय आणि डॉटच्या स्वरूपात एक चेंडू निर्धाव म्हणून गणला गेला. धावसंख्या स्थिरावलेली धावफलकावरती फक्त 2 धावांच्या टप्प्यावरती. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवला आहे. कोणतीही धाव मिळणार नाही आहे. अजून एक चेंडू जो चेंडू निर्धाव म्हणून ज्याची गणना ही धावफलकावरती केली गेली. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली फक्त 2 धावा. एकंदरीत सुरू आहे 44 धावांचा पाठलाग हा मैदानावरती श्रीश्याम स्पोर्ट्स संघाकडून खेळताना दिसतोय तनुष स्पोर्ट्स संघाविरुद्ध. यावेळी हा फटका चेंडू हवेमध्ये आहे.
मिडल कव्हरचा क्षेत्ररक्षक जातोय, पाठलाग करतोय. पॉवर प्लेचे षटक आहे, त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न जीजीने केलाय. चेंडू अगदी सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेलाय जरूर, परतीची फेक केली गेली जरूर, परंतु तोपर्यंत 2 धावा या धावून पूर्ण केल्या जात आहेत. आणि बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ जो की मैदानावरचा समाप्त होतोय. 44 धावांचा एकंदरीत खरं तर पाठलाग हा मैदानावरती सुरू आहे, तो अर्थात फलंदाजी करणारा श्रीराम स्पोर्ट संघाकडून. आणि या 44 धावांचा उत्तर देताना केवळ 4 धावा या धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर. 18 चेंडू 40 धावांची आवश्यकता अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. आणि या 40 धावा कशा रीतीने जोडल्या जातील हे देखील बघणं महत्त्वपूर्ण. आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती दुसरं षटक फेकण्यासाठी येतोय गोलंदाज अर्थात सुशील. फलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय गणेश मिस्टर ब्रँडेड. गोलंदाजीच्या मोर्चावरती सुशील नावाचा गोलंदाज सज्ज होतो. वैयक्तिक कोड्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन. यावेळी गणेशनं त्या ठिकाणी मैदानालगतचा हा फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, लॉंग ऑफवरती क्षेत्ररक्षक आलाय, चेंडू मागे चेंडू अडवलाय, तोपर्यंत एक धाव घेण्यापासून रोखून ठेवू शकला नाही. परिणामी एकेरी धावानं संघाचा धावफलक बदललाय. धावसंख्या येऊन पोहोचली 5 धावांच्या टप्प्यावरती. एकंदरीत दुसरं षटक प्रगतीपथावरती. 5 धावा, 1 गडी बाद. रंजन केनी आपल्याला बाद झालेला फलंदाज पहिल्या गड्याच्या रूपामध्ये अगदी स्वस्तामध्ये तंबूच्या दिशेनं माघारी परतलेला. आणि त्यानंतर एका भागीदारीची आवश्यकता आहे मी म्हणेन ते अर्थात श्रीराम स्पोर्ट्स संघाला. आणि ती देखील भागीदारी झटपट या ठिकाणी जमवावी लागेल, कारण विजयाचं लक्ष होतं ते अगदी या डावाच्या सुरुवातीला 24 चेंडू 44 धावांचं होतं. त्यानंतर पहिल्या षटकात केवळ 4 धावा आल्या. समीकरण पुन्हा एकदा बदललं. 18 चेंडू 40 धावांची आवश्यकता होती. आणि त्यानंतरचं हे षटक सुशीलचं, ज्या षटकात फक्त सुशीलनं फक्त 1च धाव खर्ची घातली आहे. आणि पुढच्या चेंडूवरती अजून 1 धाव, अर्थात या षटकात 2 धावा खर्ची घातल्यात. पहिल्या 3 चेंडू मागे त्या सुशीलनं एक किफायतशीर गोलंदाजी, एक तजुर्बेवाली गोलंदाजी, एक कंजूस गोलंदाजी एकंदरीत त्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सुशील पुन्हा एकदा सज्ज होतोय, सामना करेल मिस्टर ब्रँडेड. गणेश आपल्याला दिसतोय मैदानावरती सज्ज होईल, सामना करेल सुशीलच्या चेंडूचा. यावेळी कट केला जातोय, चेंडू चाललाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आलाय आणि या फटक्याचं रूपांतर झेलामध्ये केलंय. 2 फलंदाज जे बाद झालेत ना ते पॉइंट क्षेत्रामध्ये झेल देत बाद झालेत. पहिल्यांदा बाद झाला रंजन, आता बाद होतो एक मिस्टर ब्रँडेड गणेश. दुसरा गडी बाद, सेकंड विकेट डाऊन. संघाची धावसंख्या फक्त 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे ना मॅन फ्रॉम निरवडे आपण बघतोय ओंकार बांदिवडेकर मैदानावरती जाईल. 7 देण्यासाठी ती जीजी रेडकरचे 6 धावांमध्ये 2 गडी अगदी स्वस्तामध्ये तंबूच्या दिशेनं माघारी परतलेत. यानंतर होणारा जो सामना आहे ना तो यानंतर होणारा सामना असेल तो अर्थात पहिल्या सामन्यातला विजेता संघ भूमी स्ट्रायकर्स मांद्रेम विरुद्ध या सामन्यातला विजेता संघ, या 2 संघादरम्यान. पहिला पुढचा चेंडू ओंकारनं कट करण्याचा प्रयत्न केला, परंतु दुसऱ्या बाजूने पूर्णपणे बीट केला जाते ते सुशील नावाच्या गोलंदाजाकडनं. ओंकारला कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावरनं फटका टोलवण्याचा प्रयत्न सुशील नावाच्या गोलंदाजाविरुद्ध एकंदरीत या मैदानावरती होताना दिसतोय. तो नवीन फलंदाज या नात्यानं मैदानावरती गेलेला ओंकार बांदिवडेकरच्या रूपातून.
शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला शिल्लक. यावेळी पुलचा फटका जाईल का चेंडू सीमा पार. यस, चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांचा एक इशारा येतो. समीर जगताप मैदानावरती तिसऱ्या षटकाच्या मोर्चावरती एकंदरीत आपल्याला हा पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि आता मात्र 32 धावांची आवश्यकता आहे तो हा सामना जिंकण्यासाठी. समीकरण आता मात्र थोडं कठीण होतंय ते, अर्थात फलंदाजी करणाऱ्या श्रीशाम संघासाठी, कारण 12 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता असेल. आणि नवीन षटकाची सुरुवात एकंदरीत एका फिरकी चेंडून झाली आहे. जी रेडकर आश्चर्यचकित होऊन पंचांकडे बघतोय आणि एकंदरीत तिसऱ्या पंचांची मदत ही रिव्ह्यूच्या माध्यमातून ही घेताना दिसतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 11 चेंडू आणि आता मात्र 32 धावांची आवश्यकता. यावेळी हा फटका चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि या फटक्याचं रूपांतर त्यानं झेलामध्ये केलंय. जीजीची अडखळणारी पारी, जीजीची अडखळणारी खेळी ही समाप्त होते आणि तिसऱ्या गड्याच्या रूपात तो नवीन फलंदाज मैदानामध्ये ऋतिक जातोय. सामना करेल तो समीरच्या गोलंदाजीचा. मगाशी जो सीमारेषेच्या पलीकडे 100 रुपयाचं पारितोषिक ज्यानं पटकावलं होतं ते आलेलं आहे. त्याला विनंती असेल व्यासपीठावरती ते पारितोषिक स्वीकारायचं आहे. 3 जे झेल सोडले आणि 4था झेल पकडला तो पण सीमारेषेच्या बाहेर, त्याच्यासाठी जरा एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया या खेळाडूसाठी. प्रणित उर्फ फॅन्ड्रे. नवीन फलंदाज मैदानावरती ओंकारच्या जागेवरती जातोय फ्रँकी पॉल. फ्रँकी पॉल मैदानावरती जातोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिरवलेली 12 वरती आणि ज्या फलंदाजाने षटकार ठोकला ना मागच्या षटकामध्ये तो ओंकार बांदिवडेकर, हा दुर्भाग्यपूर्ण परिस्थितीमध्ये हा बाद होऊन मैदानाबाहेर परततो. ऋतिक स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला फ्रँकी. आणि पुन्हा एकदा ऑन साइडला फटका टोलवण्याचा प्रयत्न. हर एक चेंडूवरती ऑन साइडला फटके टोलवायचे आहेत, अक्रॉस द लाईन फटकेबाजी करायची आहे, संघाला मोठे धावा वसूल करून द्यायचे आहेत. हा प्रयत्न एकंदरीत या मैदानावरती हा होताना दिसतोय तो फलंदाजी करणाऱ्या संघातील हर एक खेळाडूचा. पुन्हा एकदा एकंदरीत आपण बघतोय अजून एक सुरेख चेंडूची सांगता झाली या मैदानावरती. अर्थात शेवटचा चेंडू असेल शिल्लक या षटकातला. जर विचार करायला गेला तिसऱ्या षटकाबद्दल जर आपण बोलायला गेलो तर, आणि तो शेवटचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज.
यावेळी हा चेंडू मला वाटतं डाव्या यष्टीच्या बाहेर जाईल. पंचांचा निर्णय हा स्क्वेअर चेंडूचा आलाय आणि स्क्वेअरच्या स्वरूपात एक अवांतर धावेनं संघाचा धावफलक बऱ्याच वेळानंतर बदलताना दिसतोय, येऊन पोहोचताना दिसतोय 13 धावांच्या टप्प्यावरती. अजून आवश्यकता 31 धावांची आहे. यावेळी हा फटका खेळलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आलाय. येत आहे रॉयल किंग षटकार. ते अर्थात फलंदाजी करणाऱ्या श्रीशाम संघाला आता मात्र या सामन्यामध्ये मी म्हणेन मजबूत अशी पकड निर्माण केली आहे ती गोलंदाजी करणाऱ्या तनुष्पोर्ट सावंतवाडी संघानं. 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता. गोलंदाज आलाय. पहिला चेंडू फ्रँकी पॉल साठी चेंडूवरती फिंगर रोल केलेत आणि नेहमीच प्रमाणे एकंदरीत फलंदाजाला बुसकाट टाकलाय. फलंदाजाला अतापता लागला नाही या चेंडूचा. चेंडू टप्पा पडल्यानंतर कोणत्या दिशेला गेला, टप्पा पडल्यानंतर कोणत्या बाजूला वळला याचा अंदाज नेमका निश्चितपणे फलंदाजाला हा बांधता आला नाही. पाच चेंडूत 25 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. यावेळी पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू. फ्रँकीला फटका खेळावा, कशा रीतीनं फलंदाजी करावी याचा नेमका अंदाज त्या ठिकाणी बांधता येत नाही. अखेर त्या ठिकाणी आत्मविश्वासानं त्या ठिकाणी कमी असलेला हा फटका एकंदरीत फ्रँकीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. कशा बसा एकंदरीत शेवटच्या क्षणात चेंडू त्याने खेळून काढलाय. यावेळी पुन्हा एकदा बीट केलं जात आहे. एक सुरेख चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली आहे आणि दुसऱ्या बाजूने फ्रँकी मला वाटतं दुर्भाग्यपूर्ण परिस्थितीमध्ये धावबाद होईल का, परंतु गोलंदाजानं तो धावबाद करण्याचा नाद सोडून दिलाय. फ्रँकीला अजून एक संधी दिली आहे ती खेळण्याची. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 3 चेंडू मागे आवश्यकता आहे. 22ची एक धाव. येस, 3 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा हा बघा फिरकी गोलंदाजी, अतिशय सुरेख गोलंदाजी आपण बघतो ललितची या मैदानावरती. 4ही चेंडू पूर्णपणे बीट केले ते अर्थात फलंदाजाला. पहिल्यांदा 3 चेंडू बीट केले होते ते फ्रँकी पॉलला आणि त्यानंतर हा फलंदाज ऋतिकला देखील चकवा देणार हा चेंडू. यावेळी थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू. या अगोदरचे चेंडू आपण बघितले थोडेसे फुलर लेनचे, परंतु हा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा, त्याच्यावरती पुलचा फटका देऊन जातोय. ती फक्त एकच धाव. धावसंख्या 21 वरती येऊन पोहोचलेली. एकंदरीत 1 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. एका चेंडू 23 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी आणि एकंदरीत हा सामना जवळपास आपल्या खिशामध्ये घातलाय. केवळ विजयाची औपचारिकता शिल्लक आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. यावेळी पुन्हा एकदा बीट केलं तर 22च्या स्वरूपातली एक धाव आणि हा सामना एक मोठ्या फरकाने विजेता ठरतोय तो अर्थात गोलंदाजी करणारा अर्थात तनुष्पोर्ट सावंतवाडी संघ. या तनुष्पोर्ट सावंतवाडी संघ आणि दुसऱ्या बाजूनं पहिल्या सामन्यातला विजेता संघ अर्थात भूमी स्ट्रायकर्स मानरेम संघ. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या टॉस साठी संपर्क करा.
जिशान खान सज्ज, स्ट्राईक एंडवरती महेश नानगुडे, नॉन स्ट्राईक एंडवरती दत्त पवार हे दोन सलामी